पती पत्नीचं नातं हे एकमेकांवरील प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. या नात्यात विश्वास नसेल तर त्याचं भविष्य डळमळीत असतं. लग्न हे विश्वासावर चालतं. त्यात शंका आणि आत्मविश्वास यांचा शिरकाव झाला तर त्याची परिणिती पुढे नातं संपवण्यात होते किंवा अशा नात्यात काही विचित्र घटनाही घडू शकतात. पती पत्नी एकमेकांना धडा शिकवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलू शकतात. अशीच एक घटना नुकतीच मध्य प्रदेशात घडल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील ही विचित्र घटना घडली आहे. 16 वर्षांपासून एकत्र असलेल्या या पती पत्नीच्या नात्यात नुकतंच वितुष्ट आलं होतं. पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. पत्नीचं सतत मोबाईलवर बोलणं पतीला पसंत नव्हतं. ती आपल्या नातेवाईकांशी बोलत असेल तरी त्याला सतत संशय येत असे. ती कोणाशी बोलते हे विचारून शंका दूर करण्याचे प्रयत्न करणं सोडून त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि चक्क पत्नीचा एक हात तोडला. त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबातील सगळ्यांनाच धक्का बसला आहे. बारखेडी गावातील मिथिलेश आणि कमल यांचं लग्न 16 वर्षांपूर्वी झालं. त्यांना 2 मुली आणि 2 मुलगे आहेत. काही वर्षांपूर्वी अशोकनगरमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला आणि गाव सोडून तिथे राहायला आले. मिथिलेश ही घरकाम करून घर खर्चाला हातभार लावत होती. तिने स्वतःसाठी एक स्मार्टफोनही घेतला होता. ती त्यावर बोलत असताना तिचा पती कमल नेहमी तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत असे. संशयाच्या भूताने त्याला एवढं झपटलं की त्याने मिथिलेशचा चक्क हातच तोडला. मिथिलेशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार लहानपणी झालेल्या दुखापतीमुळे तिचा एक हात अधू झाला होता. ती एकाच हाताने सगळी कामं करत असे. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री हे कृत्य केलं. तिच्या अंगावर बसून कुऱ्हाडीचा एक घाव घालून त्याने तिचा हात तोडला. अचानक झालेल्या हल्ल्याने तिला प्रचंड वेदना झाल्या. ती किंचाळताच तिचा तोडलेला हात घेऊन तो पळून गेला. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वेदनेने विव्हळणाऱ्या मिथिलेशला रुग्णालयात पोहोचवलं. तिच्यावर उपचार सुरू असून पोलीस तिच्या पतीचा शोध घेत आहेत.